पाथर्डीमध्ये पुराच्या पाण्यात तरंगली भगवद्गीता. संत तुकाराम महाराज यांची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यात तरंगली. हा इतिहास सर्व परिचित आहे. मात्र आजच्या कलियुगात अशा गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार नाही. मात्र मागील आठवड्याभरात झालेल्या दमदार पावसाने मे महिन्यातच राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात पडलेल्या या पावसाने मोठं नुकसान झालंय. राज्यातील पाथर्डीमध्ये मात्र नदीपात्रात एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. नदीपात्रात वाहत आलेली भगवद्गीता ग्रंथ पाण्यावर तरंगताना दिसून आली. नदीकाठच्या गावांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते. पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील गोरक्षरामभाऊ कारखेले यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरामधील सर्व संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असले तरी सुद्धा एक आश्चर्यकारक घटना त्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, त्याचबरोबर जळी दगडासहित वह्या तारियेल्या जायशा लाह्या हे आपण नेहमी ऐकतो. मात्र खरंच ज्ञानेश्वरी भगवद्गीता पाण्यावर तरंगली का असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र ह्या बाबत सत्य घटना या त्रिभुवनवाडीच्या शिवारामध्ये घडल्याचे दिसून येते. गोरक्षरामभाऊ कारखेले यांच्या घरामध्ये नेहमीच पूजन केली जाणारी भगवद्गीता पुराच्या पाण्यात वाहून नदीपात्रात गेली होती. नदीपात्रात रात्रभर ती पाण्यामध्ये फिरत होती. 5 फुटाच्या पाण्यापर्यंत ती सतत खाली वर पाण्याखाली जात होती, पाण्यावर येत होती. मात्र मदत कार्य करत असताना आदर्श शिक्षक विजय कारखेले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोरक्ष कारखेले आणि उद्धव कारखेले यांच्या मदतीने ही भगवद्गीता पाण्यातून बाहेर काढली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही भगवद्गीता पाण्यावर रात्रभर तरंगत होती. त्याचबरोबर या भगवद्गीतेचे एकही पान भिजलेले नाही. त्यामुळे बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी आणि जळी दगडासहित वह्या तारियेल्या जायशा लाह्या याचा प्रत्यक्ष प्रत्यय हा त्रिभुवनवाडी गावामध्ये गोरक्षरामभाऊ कारखेले यांच्या परिवाराला अनुभवास मिळाला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.